नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हिस्ट्री या विषयाची माहिती क्वेश्चन आन्सर स्वरूपात बघणार आहोत. गाडगे महाराजांनी मूर्तिजापूर येथे गोरक्षण संस्था स्थापन केली. माझे गाव माझे तीर्थ ग्रंथाचे लेखक अण्णा हजारे आहेत. महात्मा फुले नेहमी आपल्या पत्रकावर सत्यमेव जयते हे वचन लिहित असत. महात्मा फुले यांना दांडपट्टा व नेमबाजीचे प्रशिक्षण लहुजी उस्ताद बाबा यांनी दिले. शाहू महाराजांच्या जीवनात वेदोक्त प्रकरण घटनेमुळे सामाजिक सुधारणेविषयी क्रांतिकारी बदल घडला. डॉक्टर बाबासाहेबांनी मिलिंद कॉलेज छत्रपती संभाजीनगर येथे स्थापन केले. दूधगाव विद्याप्रसारक मंडळ कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केला. भारतातील बुद्ध ट्रॅक उत्तर प्रदेश राज्यात आहे. गौतम बुद्ध पूर्वजन्माच्या कथांना जातक कथा असे म्हणतात. इसवी सन 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यावर हे स्वराज्य नव्हे आणि त्यांचा पायाही नव्हे अशी टीका लोकमान्य टिळक यांनी केलेली आहे. लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली. अणुउद्योगीकरण म्हणजे औद्योगिक उत्पादन कमी करणे. रयतवारी पद्धतीत शासकीय अधिकारी प्रत्यक्षपणे शेतकऱ्यांकडून जमीन महसूल वसूल करत असे. ब्रिटिश सरकार भारताला टप्प्याटप्प्याने स्वशासनाचे अधिकार आणि जबाबदार शासन पद्धती देईल असे 1917 साली मॉन्टेग्यू यांनी घोषित केले. ब्रिटिश सरकारने मदनलाल धिंगरा यास 1909 या साली फाशी दिली. 1906 मध्ये दलित संघाची स्थापना करून त्याद्वारे दलित उद्धाराचे कार्य विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेले आहे. 1955च्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली. सर्व समाजसुधारकांच्या कार्यामागचा उद्देश मानवता धर्मानुसार नव समाजाची उभारणी हा होता. मुस्लिम समाजातील पडदा पद्धती व बहुपत्नीत्व या पद्धतीवर सर सय्यद अहमद खान यांनी विरोध केला होता. गोपाळ गणेश आगरकरांनी बालविवाह ही सामाजिक प्रथा बंद करण्यासाठी केसरीत अग्रलेख लिहून बाजू मांडली की कायद्याने ही प्रथा बंद करावी. महात्मा फुलेंच्या शाळेतील 14 वर्षाच्या मुक्ताबाई या मुलीने लिहिलेला निबंध प्रामुख्याने धार्मिक स्थितीवर आधारित आहे. महर्षी कर्वे हे पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक होते. महर्षी कर्वे यांनी ग्रामीण भागात शिक्षण प्रसार करण्यासाठी इसवी सन 1936 मध्ये ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ ही संस्था उघडली. महात्मा फुल्यांच्या सत्यशोधक समाजाने सामाजिक गुलामगिरी याविरुद्ध आवाज उठवलेला आहे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.